पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात नुकताच 14 वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला। ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातल्या काळेची वाडी इथे एक धक्कादायक प्रकार समोर आला। घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावला। कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या घाबरून पळून गेला। हल्ल्याचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये समोर आलेला आहे। या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिकांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। आणि हीच ती दृश्य आहेत ज्याच्यामुळे आता बिबट्यांची दहशत शिरूर आणि खेड तालुक्यात कायम असल्याचंच पाहायला मिळतं। तर शिरूरमध्ये वाढलेल्या बिबट्यांच्या संख्येवर वन्यजीव अभ्यासकांचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। ऊसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्यासाठी अत्यंत पूरक असं वातावरण आहे। त्याची सर्वच्या सर्व ही पिल्लं जगली जातात। त्यांना त्याच ठिकाणी पाणी उपलब्ध होतं। जंगलामध्ये पाणी मिळवण्यासाठी जे बिबट्याची ती मादी आहे ती पिल्लांपासून दूर जात असे आणि त्यामुळे नंतर बिबट्यांचा त्यावर हल्ला होत असे। बिबट्यांवर हल्ला होत असे। घूस किंवा कोल्हे किंवा खोकर यासारखे प्राणी किंवा बेडूक यासारखे काही प्राणी त्याला ऊसातच खायला मिळतात। त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढत आहे। त्यामुळे मुख्य कारण हे की ऊस शेती आणि त्या ठिकाणी त्यांना असणारं कम्फर्ट वातावरण यामुळे या ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढत आहे। दरम्यान बिबट्याच्या वाढणाऱ्या संख्येसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं काय म्हणणं आहे तेही बघूया। केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते तशा प्रकारची परवानगी आम्हाला द्यावी।